माझ्यावर तुम्हाला खूप त्रास झाला आहे नो माझ्या एका इम्पल्सिव्ह डिसिजनमुळे इतका केवळ झाला आय एम सॉरी पिंट्या दादा क्या दादा बोल ना पिंट्या दादा काहीतरी बोल पिंट्या तसं शांत नको ना राहूस बोल ना राघव मला मला ओरड मला पनिश कर पण बोल ना असं नको ना शांत राहूस मला नाही आवडत असं गप्प नको बसूस ना प्लीज प्लीज पिंट्या पिंट्या रडवू नकोस रे या पोरीला अरे माफी मागितली ना तिने मग माफ कर ना उगाच मनामध्ये राग काय धरून बसतोस तू प्लीज आय एम सॉरी मी नाही वागणार अशी प्लीज बस आता आणि परत आपल्या कुटुंबाचे संस्कार विसरायचे नाहीत कळलं नाही असं बस बस चिमणे बस बस सॉरी बस सॉरी नंदुते तू कशाला सॉरी म्हणतीयस जे झालं ते बरोबर नाही झालं नाही नंदुते नाही नाही आईने तुला पाय धरायला लावले ग सगळ्यांसमोर तुझ्या घरच्यांसमोर इथे येऊन मला नाही आवडलं आणि मी काहीच नाही करू शकले ह्यात तू ते रिलॅक्स हे बघ इनफॅक्ट मीच तुला सॉरी म्हणायला पाहिजे हे सगळं माझ्यामुळे झालंय माझ्या एका इम्पल्सिव्ह डिसिजनमुळे आई इथे निघून आले आणि तुला आणि पिंट्या दादाला किती त्रास झाला अगं मी फक्त आईची माफी मागितली ना पिंट्या दादाने माझ्यासाठी काय काय गोष्टी केलेल्या आहेत मी एवढं नाही करू शकत का सांग पिंट्या दादासाठी आणि असंही मी आईची माफीच तर मागितली आणि लहानांनी मोठ्यांची माफी मागितली तर काय बिघडलं आणि तेही माझ्याच चुकींची नंदुताई आय प्रॉमिस मी आता आईंना इथून घेऊन जाईन आणि सगळं ठीक करेन मी भांडणं नाही करणार मी आय मेक शुअर की घरात भांडणच नाही होणार आणि जरी छोटी मोठी भांडणं झाली तरी मी घराच्या बाहेर नाही येऊ देणार आय प्रॉमिस मला इतका जास्त अभिमान वाटतोय माहिती आहे दिरा तुझा आय एम सो प्राऊड ऑफ यू अँड आय एम सो हॅपी की माझ्या भावाला तुझ्यासारखी बायको मिळाली आहे खूप लकी आहे तो तर ते लकी तर मी पण आहे ना आय लव्ह रोहन पिंट्या अधीरा पोचली ना रे हो मेसेज आला होता तिचा बरं झालं बाबा फायनली तिची सासू गेली किती शांत वाटतंय ना अधीरा हट्टाने गेलीये खरी पण मला नाही वाटत उद्या काय होईल तिच्या बरोबर म्हणजे मला त्या सरपोतदारांवर आहे ना विश्वासच राहिलेला नाहीये आता अधीराला आज पाय धरायला लावलेत मम्मा उद्या उठून काहीतरी मोठी परीक्षा घेतील ते घेऊ दे मला अधीरावरती पूर्ण कॉन्फिडन्स आहे ती प्रत्येक परीक्षेत पास होईल आणि मला असं वाटतं की आपण सुद्धा तिला सपोर्ट केला पाहिजे डिमॉरलाइज नाही मम्मा ही परत उठली मी आत्ताच झोपवून आले होते ना तिला अगं ती झोपूनच कशी राहील उठणारच ना तू जा ना जरा खेळ ना तिच्याशी हे बघ माझं हेच म्हणणं आहे हे ना मला आता पटलंय अधीरानं पूर्णपणे तिचा संसार करायला सक्षम आहे तू तिच्या बाळाकडे बघ ना जरा त्याला वेळ दे चांगले संस्कार दे शेवटी संस्कारच ना कामी येतात आयुष्यात जा आता जा ना बघ ना तिच्याकडे आलेच
परत एकदा जिंकली स्वानंदी. स्वतःच्या आईला पण जुमानलं नाही तिने. घरी पाठवून दिलं. आधीरा पण काही कमी नाहीये मॉम. आपली बाजू घ्यायची सोडून त्या स्वानंदीला सपोर्ट करत असते. तर दुःख आहे ना, माझ्याच मुलीने हरवलं मला. माझी ही हार माझ्या जिंकण्याने मी बदलली नाही ना. तुला माहितीयेत ना त्या कशा आहेत. हळू बोल, हळू बोल. मला माहिती आहेत त्या कशा. मी इतकी काय मूर्ख नाहीये. आता फुकट मिळालं तर का सोडायच्या, घेतल्या सगळ्या. कोणाला सांगू नको, तोंड गप्प ठेव. तुझी स्वानंदी ताई राजमहालात राहतीये, तुला माहितीये का? ते काय म्हणतात त्याला, पाच काय ते म्हणतात ना, 5. हा, तसं आहे तिचं. काय ती भोगतीये ग ऐश्वर्य. काय घर आहे ग त्यांचं. वा, कडे महागडे ते शो पीसेस होते. पुन्हा नोकर चाकर. बापरे, माझी एवढी बर्दास्त ठेवली ना त्या लोकांनी. पेला पण नाही उचलू दिला, माहितीये का? मला एवढं खायला प्यायला एवढं दिलं ना, खूप बरं वाटलं माहितीये मला. आपले जावे बापू पण तसे खूप चांगले आहेत. मला वाटलं होतं थोडे चिकट नाहीयेत. आता सढळ हाताने देतात. घ्या घ्या, बरं वाटलं होतं मला. तू पण तयारी कर आता सुष्मिता. कसली तयारी. तुला पण असाच गडगंज श्रीमंत नवरा मिळाला पाहिजे देवा. माझ्या सुष्मिताला पण असंच घर मिळू दे देवा. कळलं? तयारी कर. हा, बाजू. चल